एक गाव होतं, साधं, शांत. पण त्या गावातला एक माणूस मात्र कायम अस्वस्थ होता. त्याच्याकडे पैसा होता, घर होतं, मान-सन्मान होता. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. का बरं? जीवनात सगळं असूनही मन रिकामं का वाटतं? आजची ही कथा तुम्हाला जीवनाचं खरं रहस्य सांगून जाईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अस्वस्थ श्रीमंत. त्या माणसाचं नाव होतं विनायक. विनायक खूप श्रीमंत होता. मोठं घर, गाडी, व्यवसाय सगळं होतं. पण रात्री झोप येत नव्हती. एक दिवस तो आरशात स्वतःकडे पाहत म्हणाला, माझ्याकडे सगळं आहे, तरी मन शांत का नाही? त्याच वेळी त्याचा जुना मित्र गणेश भेटायला आला. गणेश साधा शेतकरी, साधे कपडे, पण चेहऱ्यावर विलक्षण आनंद. विनायकला आश्चर्य वाटलं. भाग 2. पहिला प्रश्न. विनायकने विचारलं, गणेशा, तुझ्याकडे ना पैसा ना मोठं घर, तरी तू इतका आनंदी कसा? गणेश हलकं हसला आणि म्हणाला, विनायक, आनंद बाहेर नसतो, तो विचारामध्ये असतो. विनायक थोडा चिडला. हे सगळं बोलण्यापुरतं असतं. खरं सुख पैशातच असतं. गणेश शांत राहिला आणि म्हणाला, उद्या सकाळी माझ्यासोबत चल, तुला उत्तर मिळेल. कथा भाग 3. जीवनाचा धडा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे शेतात गेले. सूर्योदय होत होता. पक्ष्यांचा आवाज, थंड वारा. गणेश माती हातात घेत म्हणाला, ही माती पाहिलीस? याच मातीवर मी काम करतो, घाम गाळतो आणि रात्री शांत झोपतो. तो पुढे म्हणाला, कारण माझं मन स्वच्छ आहे. मी कुणाशी तुलना करत नाही. मी जे आहे त्यात आनंद मानतो. विनायक शांत झाला. पहिल्यांदाच तो विचारात पडला. कथा भाग 4. खरे धन. गणेश म्हणाला, माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची खरी संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. धन आणि बळ कुणाकडेही असू शकतं, पण शांत मन प्रत्येकाकडे नसतं. तो पुढे म्हणाला, ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत. ज्याच्या मनात कृतज्ञता आहे तोच खरा आनंदी. आणि ज्याचे विचार स्वच्छ आणि त्याचंच जीवन सुंदर. विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. कथा भाग 5. बदलाची सुरुवात. त्या दिवसानंतर विनायक बदलू लागला. तो सकाळी लवकर उठू लागला. कुटुंबासोबत वेळ घालवू लागला. तक्रारी कमी, कृतज्ञता जास्त. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरं समाधान दिसू लागलं. शेवटचा संदेश. मित्रांनो, जीवन जगण्यासाठी मोठं घर लागत नाही, मोठा पगार लागत नाही. लागतात ते फक्त स्वच्छ विचार, समाधान आणि कृतज्ञ मन. लक्षात ठेवा, आनंद वस्तूमध्ये नसतो, तो आपल्या विचारांच्या गुणवत्तेमध्ये असतो. जर ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय स्वामी समर्थ. धन्यवाद.